ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना अतिशय नवीन अशी रेसिपी पाहणार आहोत. शिल्लक राहिलेल्या आमटीपासून ना अतिशय भन्नाट असा पदार्थ करणार आहोत. तुम्ही कधी विचारसुद्धा केला नसेल की आपण हा पदार्थ करणार आहोत आणि ही रेसिपी बनू शकते शिल्लक राहिलेल्या आमटीपासून. कोणताही सण आला ना की नक्कीच आपण आमटी, भात, पोळी वगैरे करतच असतो. आणि शक्यतो पोळी केली ना तर ती 2 ते 3 दिवस आरामात राहते किंवा पुरणसुद्धा त्याचं आरामात 2 ते 3 दिवस राहतं. पण जर आमटी जास्त प्रमाणात केली ना तर ती दुसऱ्या दिवशी संपवावीच लागते लगेच आणि जर खूप प्रमाणात असेल ना तर ती वायासुद्धा जाते. तर असं अजिबात होऊ नये यासाठी ना तुम्हाला अतिशय भन्नाट अशी मी रेसिपी सांगणार आहे. ही रेसिपी जर तुम्ही एकदा केली ना तर घरातले मोठे आणि छोटे सगळेच जण ही रेसिपी अगदी हट्टाने मागून खातील. इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी होते. तुम्ही कधी विचारसुद्धा केला नसेल की आपण ही रेसिपी करत आहोत. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. कोणताही सण असू दे, त्या सणाच्या दिवशी नाही आपण आमटी करतोच आणि दुसऱ्या दिवशी आपली आमटी शिल्लक राहतेच. त्यामुळे ही रेसिपी त्यावेळेस नक्की करा आणि मला खात्री आहे तुम्ही या रेसिपीसाठी ना मुद्दाम जास्तीची आमटी कराल. तर चला थोडाही वेळ न घालवताना लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आता आमटी आपल्याला सुरुवातीला जर दुसऱ्या दिवशीची असेल ना, म्हणजे शिळी आमटी असेल ना, तर तुम्हाला आमटी छान अशी उकळी करून घ्यायची आहे. आमटीला छान अशी उकळून घ्यायची आहे आणि नंतर ना ती आमटी आपल्याला थंड करून घ्यायची आहे. आता इथे बघा एक कांदा घेतला आहे मी. ही रेसिपी ना मी 2 ते 3 जणांसाठी करते. त्यानुसार बघा एक लहान आकाराचा कांदा पुरेसा आहे. पण जर तुम्हाला कांदा आवडत नसेल किंवा तुम्हाला घालायचं नसेल ना या रेसिपीसाठी, तर तुम्ही स्किप केला ना तरी चालेल. आता एक लहान आकाराचा कांदा घेतला आहे. 2 ते 3 जणांसाठी ही रेसिपी करते त्यानुसार मी. कांदा ना आपल्याला अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे. पाहू शकता जितका कांदा बारीक कट करता येईल ना, तितका हा कांदा बारीक कट करून घ्या. कांदा घालणं खरं तर ऑप्शनल आहे, पण ते कसं ऑप्शनल आहे किंवा मग आपण कांदा कुठे वापरणार आहोत ना, हे सुद्धा पुढे सांगते. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हा व्हिडिओ ना तुम्हाला थोडा जरी आवडला ना, तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण की नवीन यूट्यूबरसाठी ना तुमचे एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका. बघा कांदा आपला कट करून झाला आहे. आता अगदी थोडीशी कोथिंबीरसुद्धा स्वच्छ अशी धुवून घेतली आहे आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला छान अशी बारीक कट करून घ्यायची आहे. खूप जास्तीचं कोणतंही साहित्य आपल्याला या रेसिपीसाठी लागणार नाही. फक्त कांदा आणि कोथिंबीरच आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. आता हे सगळं कट करून झालं आहे. तोपर्यंत आपली पुढची प्रोसेस करून घेऊया. आता आमटी असली म्हणजेच भात तर तुमच्याकडे नक्कीच अवेलेबल असणार. पण जर भात नसेलच अवेलेबल तर त्याच्याऐवजी काय वापरायचं नाही हे सुद्धा पुढे सांगणार आहे. तर बघा 1 वाटी आमटी घेणार आहे मी या रेसिपीसाठी आणि त्याच वाटीने मोजून मी इथे भात घेणार आहे. जर 2 जणांसाठी करत असाल ना तर इतकं प्रमाण पुरेसं आहे. आरामात 2 जणांचं पोट यामध्ये भरलं जातं. आता जर तुमच्याकडे भात शिल्लक नसेल, खरं तर असं होत नाही कारण की आमटी असली की आपण भात नेहमी करतच असतो आणि तो सुद्धा शिल्लक असतोच. पण जर नसेलच तर तुम्ही त्याऐवजी 1 वाटी पोहे भिजून घेतले ना तरी चालेल. आता बघा आपल्याला हा जो भात आहे ना तो सगळा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. कोणताही जो तुम्ही भात असाल, बासमती असेल, इंद्रायणी असेल, तो भात इथे तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे इंद्रायणी भात होता ना त्यामुळे मी तो घेतला आहे. आता यामध्ये ना आपल्याला जी आपण 1 वाटी आमटी काढून ठेवली होती ना ती घालून घ्यायची आहे. संपूर्ण आमटी यामध्ये मी घालणार आहे. तर बघा 1 वाटी जर भात घेतलेला असेल तर त्याच वाटीने मोजून इथे मी 1 वाटी आमटी घेतली आहे. आमटी सुरुवातीला आपल्याला थंड करून घ्यायची आहे. जर खूप जास्त गरम आहे तर, कारण की आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे. बघा इथे मी आमटी थोडीशी मला गरम वाटते अजून, त्यामुळे अजून 1 ते 2 मिनिटांनी मी वाटून घेणार आहे. तुमची आमटी जर थंड असेल ना तर तुम्ही लगेच वाटलं तरी चालेल. तर इथे पाहू शकता अगदी छान असं वाटून घेतलं आहे आणि बऱ्यापैकी घट्ट वाटत आहे हे आता मला. यामध्ये ना अजून थोडंसं मी पाणी घालणार आहे. खूप जास्तसुद्धा घट्ट आपल्याला हे ठेवायचं नाही आहे. त्यामुळे बघा अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे. लागेल असंच पाण्याचं इथे मी प्रमाण घालणार आहे. एकदम पाणी घालू नका, नाहीतर मग बॅटर पातळ होईल. एक 3 ते 4 चमचे रवा घातला आहे. कच्च्याच रव्याचा इथे मी वापर केलेला आहे. तुम्हीसुद्धा शक्यतो कच्च्या रव्याचाच वापर करा. जर तुमच्याकडे बारीक रवा असेल तो घाला किंवा मग जर जाड रवा असेल ना तो घातला तरी चालेल. इथे ना मी जाड रव्याचा वापर केलेला आहे. पुन्हा थोडंसं पाणी घातलेलं आहे. इथे एकूण ना आपल्याला अर्धा ग्लास इतपत पाणी लागणार आहे. कारण की इथे आपण आमटीसुद्धा घातली आहे आणि आमटीसुद्धा बऱ्यापैकी पातळ असते.
इथे पाहू शकता अगदी परफेक्ट असं हे आपलं वाटून झालेलं आहे. जर तुम्हाला यापेक्षा अजून बारीक वाटता येत असेल किंवा वाटलं जात असेल ना तुमच्याकडून, तर तुम्ही ते सुद्धा वाटू शकता. माझ्याकडून इथे बघा थोडेसे भाताचे कण छोटे छोटे राहिले आहेत. पण जर तुम्ही अजून जास्त फाईन असं वाटलं ना तरीसुद्धा चालणार आहे. आता जे वाटून घेतलेलं बॅटर आहे ना, ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. कोणत्याही भांड्यामध्ये किंवा वाडग्यामध्ये वगैरे तुम्ही हे बॅटर काढू शकता. इथे बॅटरची कन्सिस्टन्सी तर तुम्ही नक्कीच पाहू शकता. खूप जास्त पातळसुद्धा केलं नाही आणि खूप जास्त घट्टसुद्धा केलं नाही. अगदी परफेक्ट अशी बॅटरची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे. आता हे बॅटर ना थोडंसं हलवून घेतलं आहे मी आणि यामध्ये ना जी आमटीची तरी असते ना, ती यामध्ये आपण ओतून घेणार आहोत. हे घालणं ऑप्शनल आहे, पण याने अगदी छान असा फ्लेवर येतो आमटी भाताचा अजून. आणि आमटी ना अगदी छान झणझणीत असली ना, की पदार्थ हा अजून जास्त छान होतो. इथे बघा मी एक पळी इतपत हे बॅटरमध्ये आमटी घालून घेतली आहे, म्हणजेच तरी घालून घेतली आहे आणि पुन्हा छान असं बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे. हा पदार्थ ना खायला खूप जास्त अप्रतिम लागतो. तुम्ही कधी विचारसुद्धा केला नसेल की आपण हा पदार्थ करणार आहोत आणि तुम्हाला नक्कीच ही रेसिपी खूप जास्त आवडणार आहे. आता यामध्ये ना मी चिमूटभर इनोसुद्धा घातला होता, पण ते घालताना व्हिडिओ थोडासा स्किप झाला होता. तुम्ही इनोच्या ऐवजी सोडासुद्धा घालू शकता किंवा मग इनो थोडासा घातला ना तरी चालेल. इनो आणि सोडा घालणं ऑप्शनल आहे. फक्त इनो सोडा घातल्यामुळे ना आपल्या पदार्थाला ना अगदी छान अशी जाळी पडते. जर तुम्ही वापरणार नसाल तर मग जाळी वगैरे फक्त पदार्थाला पडणार नाही. एका पॅनला अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि गॅस इथे मी मीडियम ठेवलेला आहे. आणि 3 ते 4 चमचे इतपत बॅटर आपण हे यावरती टाकून घेणार आहोत. अगदी हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे. आपण ज्या पद्धतीने डोसा अगदी फास्टमध्ये पसरवतो ना, त्या पद्धतीने ही बॅटर आपल्याला पसरवायचं नाही. अगदी हलक्या हातानेच पसरून घ्यायचं आहे. आणि वरनं ना जो कांदा चिरून घेतला होता ना, तो घालून घेऊया. कांदा चिरून घालणं किंवा कांदा यावरती घालणं ना ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत असेल तरच घाला. लहान मुलांसाठी करत असाल ना, तर कांदा घातला नाही ना तरी चालेल. तर इथे बघा कोथिंबीरसुद्धा मी थोडीशी वरून घातलेली आहे. आता झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटासाठी अगदी छान अशी वाफ काढून घेऊया. तर इथे पाहू शकता एक 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि आपल्या ढोश्यालासुद्धा खूप छान अशी जाळी पडलेली आहे. आता तुम्ही याला नक्की काय नाव द्याल ना, हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही याला आमटी आणि भाताचं धिरडं म्हणू शकता, डोसा म्हणू शकता किंवा मग उत्तप्पासुद्धा म्हणू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याला नक्कीच नाव देऊ शकता आणि मलासुद्धा छान एखादं जर तुम्हाला नाव सुचत असेल ना, तर मलासुद्धा कमेंट बॉक्समध्ये नाव मात्र सजेस्ट करा. पाहू शकता खालच्या साईडने अगदी छान असा हा डोसा आपला तयार झालेला आहे आणि जाळीसुद्धा तुम्ही पाहू शकता इनो घातल्यामुळे ना जाळीसुद्धा अगदी छान पडलेली आहे. जर तुम्हाला हवं असेल ना, तर तुम्ही दोन्ही साईडने सुद्धा भाजू शकता. पण इथे ना मी हा डोसा एकाच साईडने भाजून घेणार आहे. अगदी खरपूस खुसखुशीत असा हा डोसा तयार होतो. तुम्हाला जर हा डोसा मऊसूत करायचा असेल ना, तर तुम्ही जाड टाकला ना तरी चालेल. आता अजूनही किती मी डोसा तुम्हाला करून दाखवणार आहे. बघा पुन्हा थोडंसं तेल लावून घेतलं आहे. खूप जास्तसुद्धा तेलाची गरज पडणार नाही आणि जो आपण पदार्थ केला होता ना, त्यामध्ये मीठसुद्धा घातलं नव्हतं. कारण की आमटी करतो त्यावेळेससुद्धा मीठ घालतो आणि आपण भात वगैरे करतो ना, त्यामध्ये सुद्धा मीठ अवेलेबल असतं. त्यामुळे मीठ घालायची काही गरज पडत नाही. पण जर तुम्ही भाताऐवजी पोह्याचा वापर केला असेल ना, तर मग तुम्हाला मीठ थोडंसं घालावं लागेल. आता बघा दुसरासुद्धा डोसा इथे मी ठेवून घेतला आहे, म्हणजेच टाकून घेतला आहे. आता या डोस्यावरती ना मी अजिबातच कांदा कोथिंबीर वगैरे घालणार नाही. हा डोसा मी असंच प्लेन वगैरे करणार आहे. तुम्ही अशा पद्धतीने प्लेनसुद्धा डोसा ठेवू शकता. तोसुद्धा अगदी खायला छान लागतो. आता झाकण ठेवून 1 ते 2 मिनटासाठी छान अशी वाफ काढून घेऊया. इथे पाहू शकता 1 ते 2 मिनटं झालेली आहेत आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला हा डोसा होऊन द्यायचा आहे. खूप जास्त फास्टसुद्धा करायचा नाही. आपण जे नेहमीचे डाळीचे तांदळाचे डोसे करतो ना, ते डोसे कधी कसे करतो अगदी त्याच पद्धतीने हे सुद्धा डोसे करून घ्यायचे आहेत. आणि त्या डोस्याला जितका वेळ लागतो ना शिजायला, तितकाच वेळ या डोश्यांनासुद्धा लागतो. इथे पाहू शकता हा सुद्धा डोसा आपला अगदी छान असा तयार झालेला आहे आणि यालासुद्धा अगदी छान अशी जाळी पडलेली आहे. मऊसूत असा सुद्धा झालेला आहे. त्यामुळे नक्कीच एकदा या पद्धतीचे हे डोसे करून पहा. आपण नेहमीच शिल्लक राहिलेली आमटी भात खातोच गरम करून. पण अशा पद्धतीचं नवीन काहीतरी करून पहा. तुम्हालासुद्धा करायला आनंद वाटेल आणि खाणाऱ्यांनासुद्धा आनंद वाटेल खायला. इथे पाहू शकता आपले दोन्ही डोसे तयार झालेले आहेत. अगदी दिसायला छान दिसत आहे आणि खायलासुद्धा तितकेच जास्त छान लागणार आहे. आता हा डोसा जो आहे ना, तो छान कुरकुरीत झालेला आहे.
तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मऊसूदसुद्धा करू शकता. तुम्ही हा डोसा नुसता खाल्ला ना तरीसुद्धा छान लागणार आहे, कारण की खूप जास्त फ्लेवरफुल असा झालेला आहे. आणि जर तुम्हाला आमटीसोबत खायचा असेल ना, तर तुम्ही आमटीसोबतसुद्धा हा डोसा खाऊ शकता. नक्कीच एकदा या पद्धतीची ही रेसिपी करून पहा. प्रत्येक सणाला तर आपण पोळ्या वगैरे करतच असतो आणि शिल्लक राहिलेल्या आमटीपासून नक्कीच या पद्धतीचा हा नाश्ता करून पहा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.